मिठाईच्या दुकानात मिळतो तसा कराची हलवा आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. हलव्याचा रंग, टेक्स्चर सेम तसाच्या तसाच तयार होईल. तर चला बनवूया बॉम्बे स्टाईल कराची हलवा. एकदम झटपट तयार होतो. जिभेवर ठेवताच विरघळणारा कराची हलवा बनवण्यासाठी एका बॉलमध्ये 1 वाटी कॉर्नफ्लॉर आणि 2 वाट्या पाणी घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून ह्याची एक स्लरी तयार करून घ्यायची. आता एक जाड तळाची कढई घ्यायची आणि त्यात ज्या वाटीने कॉर्नफ्लॉर घेतलेलं त्याच वाटीने 2 वाट्या साखर आणि 2 वाट्या पाणी घालून फक्त ही साखर विरघळवून घ्यायची. चिकट किंवा एकतारी पाक तयार करायचा नाहीये. साखर विरघळली की लगेच ही कॉर्नफ्लॉरची स्लरी थोडी मिक्स करायची आणि या साखरेच्या पाण्यात घालायची. गॅस बारीक करून कढईच्या तळापासून हे मिश्रण सतत ढवळत राहायचं. 3 ते 4 मिनिट नंतर असं हे घट्ट मिश्रण तयार होतं. त्यानंतर अर्धी वाटी तूप घ्यायचं आणि एक एक चमचा हळूहळू करून घालायचं आणि सतत ढवळत हे मिश्रण बारीक गॅसवर शिजवून घ्यायचंय. सुरुवातीला पाण्यामध्ये साखर विरघळल्यानंतर आपल्याला त्यात 1 चमचा लिंबाचा रस घालायचा होता, पण मी विसरून गेली म्हणून ह्या स्टेजला घातलेला आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे साखरेचे क्रिस्टल्स यात तयार होत नाही. त्यानंतर मी इथे थोडासा खायचा रंग घातला. इथे मी लाल रंग घातलेला आहे, तुम्ही कोणतंही घालू शकता. त्यानंतर ते चांगलं मिक्स करून घेतलं. पूर्ण 15 मिनिट सतत ढवळत मंद आचेवर मी हे मिश्रण शिजवून घेतलं. शेवटला मी पाव चमचा वेलची पूड, 3 चमचे कलिंगडच्या बिया आणि काही काजूचे काप घातले. सगळं मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद करून त्यानंतर मी इथे एक ॲल्युमिनियमचं टीन घेतलेलं आहे, त्यात हे मिश्रण घातलं आणि 2 ते 3 तासासाठी आता हे थंड होऊ द्यायचं. पूर्ण थंड झालं की मग आपल्याला ताटामध्ये अशा पद्धतीने डिमोल्ड करून घ्यायचंय. हवे तसे लहान मोठे काप करून घ्यायचे. जिभेवर ठेवताच विरघळेल असा बॉम्बे कराची हलवा इथे तयार झालेला आहे. कोणत्याही सणासुदीला तुम्ही घरी बनवू शकता. 4 दिवस हवाबंद डब्यामध्ये बाहेर टिकतं आणि फ्रीजमध्ये तुम्ही 2 आठवडे स्टोअर करून ठेवू शकता.